यानंतर आता बघूयात लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या 9 बातम्या। मोदींच्या डोक्यात राहुल गांधींची भीती बसली आहे। कोल्हापुरात शाहू महाराजांना जनता 100% जिंकून देईल। कोल्हापुरातील गद्दारांना जनता घरी बसवणार, विजय वडेट्टीवारांची टीका। हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, एस.एन. मुश्रीफांच्या लिखाणाचा दाखला देत उज्ज्वल निकमांवर टीका करताना वडेट्टीवारांचं वक्तव्य। महायुती उज्ज्वल निकम यांच्या तर मविया कसाबच्या पाठीशी, फडणवीसांची टीका। बॉम्बस्फोट करणाऱ्या कसाबच्या बदनामीची यांना चिंता, देशात मत मिळत नाही म्हणून इंडिया आघाडीवाले पाकिस्तानात गेले असल्याचाही घणाघात। प्रचारादरम्यान वर्षा गायकवाड, वरुण सरदेसाई आणि आशिष शेलारांची भेट। हॉटेलमध्ये गायकवाड सरदेसाईंचा नागरिकांशी संवाद। विरोधी उमेदवार टीव्हीवर चमकणारे, सरदेसाईंचा उज्ज्वल निकम यांना टोला। विलेपार्लेतील हॉटेलमध्ये वर्षा गायकवाड आणि वरुण सरदेसाई यांचा नागरिकांशी संवाद। उज्ज्वल निकमांसोबत माझी विचारांची लढाई, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबद्दल वेगळे डाव चालले आहेत कळालं होतं। सांगलीचे दोन्ही उमेदवार एकमेकांऐवजी माझ्यावर टीका करतात, विशाल पाटलांचं वक्तव्य। नागपूरमधून नितीन गडकरी निवडून येतील, बाकीच्यांचा सुपडा साफ होईल। स्वाभिमानासाठी ही सगळी लढाई। माझा विजय निश्चित, आता वाटचाल दिल्लीला विमानाने। महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। शिरूरचे प्रश्न मांडताना आढळरावांनी 15 वर्ष त्यांच्या कंपनीचं हित जोपासलं। अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर जोरदार निशाणा। जनतेने तुम्हाला 15 वर्ष संधी दिली, त्यांची माफी जरूर मागा, पुरावे दाखवत कोल्हे आक्रमक।